नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर नवरात्रीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आज मी मस्त असा उपवासाचा पदार्थ बनवणार आहे, न शिजता न भिजता एकदम सोप्या पद्धतीने आणि खायला सगळे जण आवडीने खातील आणि आपलं पोट पण भरण। तर त्यासाठी मी साहित्य घेतलंय, हिरव्या मिरच्या घेतल्यात, एक मोठी वाटी साबुदाणा घेतलाय, कच्चा साबुदाणा आहे, मीठ घेतलंय, सेंधा नमक, एक वाटी शेंगदाण्याची घेतली, अर्धी वाटी बगर घेतली, याला वरई पण म्हणते तर, एक वाटी भरून तेल घेतलंय आणि इथं 2 बटाटे उकडून घेतले। तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे साबुदाणा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे। इथं कढई गरम झाली, सगळे जण आवडीने खातात बरं का। मिरच्या, शेंगदाणे, मिरची, साबुदाणा आपल्याला एकत्रच भाजून घ्यायचं आहे खरपूस। कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही फरळ भिजू घालायचं असं साबुदाणा, तर झटपट होणारी रेसिपी आहे। छान भाजलंय सगळं, हे पहा शेंगदाणे पण मस्त भाजले। तर हे आपल्याला 5 मिनिटं गार करून घ्यायचंय आणि बारीक करून घ्यायचंय। याच्यामध्येच आपण अर्धी वाटी बगर पण बारीक करून घेणार आहे। तर असं बारीक करून घेतलंय सगळं आणि हे भगरीचं पीठ पण करून घेतलंय, हे पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। बगर नसली ना तरी पण चालेल। तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आपण हे उकडून घेतलेले बटाटे आहेत ना, ते पण याच्यामध्ये किसून घेऊ। उकडून घेतले ना म्हणजे अशा त्याच्या गाठी राहत नाहीत बटाट्याच्या। आणि कच्चे जरी बटाटे असे आपण किसून टाकले ना बारीक किसणीने तरी पण चालतं बरं का। बटाटा सगळं किसून झालंय, चांगलं पीठ मळून घ्यायचंय, पाणी अजिबात टाकायचं नाही। सगळं पाणी ओढून घेतलंय बटाट्याचं, आपल्याला पाण्याची अजिबात गरज नाही लागली, अजून सुद्धा पातळच आहे। सगळं मिक्स करून घेऊ आणि भिजल्याच्या नंतर मस्त आपलं पीठ भिजन बरं का। आपल्याला 5 मिनिटं भिजत ठेवायचंय। सगळं पीठ मिक्स करून झालंय, असं चांगलं मळून घ्यायचंय आणि 5 मिनिटं असंच बाजूला ठेवून द्यायचंय, मस्त भिजन तोपर्यंत। थोडंसं भगरीचं पीठ ठेवलेलं आहे मी, याला पीठ लावण्यासाठी पोळपाट लाटणं घेतलंय आणि मेन आपली जी चूल आहे ना ती पावसाने भरपूर ओली झालेली आहे। भरपूर पाऊस झाला आम्हाला 2 दिवस, त्याच्यामुळे ही शेगडी आहे ना हिला हवा असतं, पंखा असतो, त्याच्यामुळे आपण असे लाकडं टाकले ना ते मस्त पेटते। तर चुलीला खाली चूल ओली असल्यामुळे लवकर पेटत नाही ना, त्याच्यामुळे मग म्हणलं आपण याच्यावरच बनवू आज। पीठ छान भिजलंय बरं का। आपण आता असा छोटा उंडा घेतलाय तोडून आणि हे भगरीचं कोरडं पीठ घेतलंय याला लावायसाठी। आता मस्त लाटून घ्यायची आहे, अलगद हाताने लाटायची। त्याच्यामध्ये साबुदाणा असल्यामुळे असं त्याला चिरा चिरा पडतात बरं का, आणि सगळ्यांना आवडतो बरं का हे। याला पराठे पण म्हणू शकतो आपण उपवासाचे। चिटकायला लागलं तर असं पीठ घ्यायचं थोडंसं, आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असं होतं बरं का पराठा। मी एक प्लेट घेतली आणि ती अशी वरून टाकली, बाहेर असं चिरलेलं राहतं ना त्याच्यामुळे काढून घ्यायचं आणि मस्त गोल पराठा तयार झाला आपला। तवा पण गरम झालाय, हे पहा। आता तेल सोडून घेऊ, चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे। पलटी करून घेऊ, पहा काय मस्त भाजलाय। आपण दुसरा पण असंच लाटून घेऊ तोपर्यंत हा भाजतोय। हाताला जर चिटकत असेल ना तर तुम्ही तेल पण लावू शकता बरं का, मी काही नाही घेतलेलं, हाताला चिटकत नाही अजिबात। तेल लवकून घ्यायचे दोन्ही पण बाजूनी आणि उपवासाच्या याला शेंगदाण्याचंच तेल वापरायचं बरं का।
पातळ लाटून घ्यायचंय. सगळे पराठे आपण असेच बनवून घेऊ. दोन्ही पण बाजूने आपला खरपूस पराठा भाजलाय बर का, एकदम वरतून कुरकुरीत झालाय. मस्त खरपूस आपला पराठा भाजलाय. आपण आता हे काढून घेऊ. एकदम कुरकुरीत झालाय बर का. तुला खायला देऊ? हराम आलाय खायला दे म्हणतोय, पण गरम आहे बाळा अजून. दुसरा पण असंच भाजून घेऊ. तेल लावून घ्यायचंय आणि दोन्ही पण बाजूनी खरपूस भाजून घ्यायचंय. आपला हा पण पराठा मस्त दोन्ही बाजूनी खरपूस भाजलाय. हे पण काढून घेऊ. आपण ह्या पराठ्यांसोबत चटणी खायला करणार आहे. तर खोबरं घेतलंय चटणीसाठी, थोडंसं 2-4 शेंगदाणे घेतले, तर मीठ घेतलंय, हिरव्या मिरच्या घेतल्या. सुक्क खोबरं आहे. ह्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं जरी असेल ना तरी पण घेऊ शकता, छान चटणी लागते. आता हे सगळं बारीक करून घेऊ. आपण पटपट असे सगळे पराठे लाटून घेऊ. जास्त जाड नाही लाटायचा, म्हणजे मग पटकन भाजतो आणि आतपर्यंत खरपूस भाजतो. आपले सगळे पराठे तयार झालेत आणि चटणी पण बनवून घेतली मस्त. याला थोडंसं तेलाचा आपण चरका देऊ. तवा गरम आहे, याच्यातच थोडंसं तेल टाकू. याच्यासोबत दही पण खूप छान लागतं बरं का खायला. तेल गरम झालंय. एकदम सोप्या पद्धतीने चटणी आणि आपले पराठे खाण्यासाठी तयार झालेत आणि एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ. मस्त दिसतंय ना? हो, खूप छान. खायला पण असे छान लागतात बरं का, चवदार. एकदम सोप्या पद्धतीने पराठे आणि खोबऱ्याची चटणी बनवून पहा, करून खा, एकदम छान लागती. आणि आपल्याला सारखं सारखं 9 दिवस उपवासाला साबुदाणा खाऊ वाटत नाही आणि भगरीचा भात पण खाऊ वाटत नाही. तर अशा पद्धतीने मस्त आपलं पोट भरण. तर आजची रेसिपी तुम्हाला उपवासाची आवडली असेल ना तर नक्की एक लाईक करा बरं का. आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि नवरात्रामध्ये असेच खमंग खमंग छान छान पदार्थ बनवून खा आणि तंदुरुस्त राहा. तर पुन्हा तुम्हाला माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण पुन्हा अशाच एका नवीन उपवासाच्या रेसिपीमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.